नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जे 34 साईजचं प्रिन्सेस कटचं अस्तरचं ब्लाउज कट केलेलं आहे ते कसं शिवायचं ते बघणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया। आपण पाठीमागच्या भागावरती हुक पट्टी जॉईन करणार आहोत। त्यासाठी आपल्याला आधी हे पार्ट जॉईन करून घ्यायचे आहेत। मेन कापड मी खालच्या साईडला ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि त्यावरती मी इथे अस्तर ठेवलेला आहे। तुम्हाला जर असं डायरेक्ट जॉईन करता येत नसेल तर पिना लावून तुम्ही जॉईन करू शकतात। अशा पद्धतीच्या पिना येतात, त्या आपल्याला लावून घ्यायच्या असतात। जर तुमचा कापड जागचा हलत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला पिन लावून घ्यायची आहे, म्हणजेच कापड जागचा हलत नाही। आता आपण हे साईडला ठेवून देऊयात। सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा कापड पण ठेवायचा आहे। गड्याची बाजू गड्याच्या समोर आली पाहिजे आणि मेन बाजू जशी आपण साईडला खालच्या साईडने घेतलेली आहे तशीच हिला पण खालच्या साईडने घ्यायची आहे। जर तुमचा कापड उलट सुलट असेल तर सरळ कापड आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि उलट कापड खाली घ्यायचं आहे, आणि सरळ कापड वरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे। अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलेला आहे। याला पण मी पिना लावून घेते, जेणेकरून आपला जो कापड आहे, अस्तर आहे, ते जागचं हलणार नाही। आता आपण टिपा टाकून घेऊयात। अशा पद्धतीने आधी तुम्ही जर माझ्यासारखं जॉईन करून घेतलं तर तुमचा कापड उलट सुलट होणार नाही आणि एका साईडचेच दोघही भाग तयार होणार नाही। मी इथं कॅनव्हास न लावता गळा तयार करत आहे। इथं आपण दोघही साईडला गळ्यांना टिप टाकून घेतलेली आहे। आता आपण खाचे पाडून घेऊयात। मी इथे पिना काढून घेत आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा कापड उलट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कॅनव्हास न लावता आपण हा गोल गळा अगदी छान असा तयार केलेला आहे। गळपट्टी न लावता, कॅनव्हास न लावता आपला इथं गळा तयार झालेला आहे आणि खूप कमी वेळात खूप कमी कापड लागतो। दुसऱ्या कापडची बिलकुल गरज येत नाही। तुम्ही अशा पद्धतीने गळा तयार करू शकतात। याला पायपिंग लावायची गरज येत नाही, दुसरी पट्टी लावायची गरज येत नाही। आता आपण यावरती टीप टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे। इथे आपला अगदी गोल असं छान गळा तयार झालेला आहे। बघा किती छान असा गोल गळा आपला इथं तयार झालेला आहे, पट्टी न लावता, पायपिंग न लावता। आता आपण सर्व कापडवरती टिपा टाकू।
तर एवढी लांब टीप का टाकत आहे मी, कारण जो अस्तर आहे अस्तरच्या कापडावरती आपली टीप आली पाहिजे, कारण आपण कट करताना हा मेन कापड एक्स्ट्रा कट केलेला आहे. आता आपण हा जो एक्स्ट्राचा कापड आहे हा कट करून घेऊयात. तुम्हाला परत दाखवते, बघू शकता एक्स्ट्राचा आहे आपला कापड, म्हणून मी तो कापड कट करत आहे. साईडचा पण कट करून घेऊयात. खालच्या साईडने आपला कापड बरोबर आहे तेवढं टीप घेण्यात जाणार आहे. अशा पद्धतीने जर एक्स्ट्रा कापड असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो, तरच आपल्या ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येत असते. हे साईडला ठेवून देऊयात. सेम पद्धतीने आपण हा पार्ट पण जॉईन करणार आहोत. गळा सेम पद्धतीने आपल्याला इथं पण तयार करायचा आहे. जशी आपण त्या गळ्याला टीप टाकलेली आहे तशीच आपल्याला ह्या गळ्याला पण टीप टाकून घ्यायची आहे. हे आपण दोघंही पार्ट जॉईन करून घेतलेले आहेत. गळा आपला इथं तयार झालेला आहे. असा एकमेकावरती आपला इथं गळा येणार आहे. इथे हुकलूक पट्टी आपण तयार करणार आहोत. त्यासाठी म्हणजेच त्याच्या आधी मी इथं गळ्याला लेस लावून घेणार आहे. अजून एक छान असं लुक येईल. मी गोल्डन कलरचीच लेस लावणार आहे. तुम्ही कलरफुल देखील लेस लावून घेऊ शकता. मी अगदी छोटंसं कापड या साईडला सोडून लेस लावत आहे. अगदी नॉर्मल सोडायचं आहे, जास्त नाही. बघू शकता तुम्ही अगदी नॉर्मल पायपिंग सारखं अगदी थोडं आपण कापड सोडलेलं आहे. त्यामुळे एक छान असा लुक येत असतो. तुम्हाला जवळून दाखवते, बघू शकता अगदी थोडा आपण इथं पायपिंग सारखा कापड सोडलेला आहे. त्यापेक्षा जास्त आपल्याला कापड नाही सोडायचं आहे. अजून एक टीप टाकून घेऊयात, म्हणजेच आपली जी लेस आहे ती व्यवस्थित पॅक होऊन जाईल. आणि सेम आपण याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला पण लेस लावून घेणार आहोत, म्हणजेच दुसऱ्या भागावरती पण लेस लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा एक भाग तयार झालेला आहे. आता आपण दुसऱ्या भागाला लावून घेऊयात. आता आपण हुकलूक पट्टी लावणार आहोत. त्यासाठी मी इथे पट्टी कट करून घेत आहे. अशा मी इथं पट्ट्या कट केलेल्या आहेत. जे आपण 5 इंच सोडलेलं होतं हुकलूक पट्टी लावण्यासाठी, तशी आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे.
ही पट्टी मी कंबर पट्टी लावण्याच्या आधीच हुकलूक पट्टी लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने नंतर पण लावू शकतात. आता आपल्याला इथे पट्टी लावून घ्यायची आहे. इथे मी डबल कापड घेतलेला आहे पट्टी लावण्यासाठी. ही पट्टी वरच्या साईडने येणार आहे म्हणून मी मेन कापडची पट्टी घेतलेली आहे. आता आपल्याला ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. इथे आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. इथे आपण टक्स घेतलेले आहेत. टक्स घेऊन आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण कंबरपट्टी लावून घेणार आहोत. कंबरपट्टी मी या कापडमधून कट करणार आहे. इथे आपण दोघही भागाला कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. आपण हुकलूक पट्टी मोजून बघूयात. अगदी बरोबर हुकलूक पट्टी झालेली आहे. कमीही नाही आणि जास्तही नाही. गडाई बघू शकता तुम्ही. अगदी छान असा गोल आपला इथं गडा तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या भागालाही अशाच पद्धतीने कंबरपट्टी जॉईन करून घेणार आहोत. आता आपण हे दोघही पार्ट साईडला ठेवून देऊयात. पुढचा जो भाग आहे आपला त्याला कंबरपट्टी लावून घेऊयात. त्याआधी आपल्याला काय करायचंय, मोजून बघायचं आहे. हे जे पार्ट आहेत हे साईडचे पार्ट दोघं सेम आहेत की नाही ते एकदा मोजायचे आहेत. वरच्या साईडने आपल्याला कापड पकडायचं आहे. इथून एवढं हे जास्त आहे. इथं आपली बरोबर टीप आली पाहिजे. इथे मी टिक करून घेते. कुठलाही आपला पार्ट जास्त झालेला नाही किंवा कमी झालेला नाही. ही जी टीप आहे आपली कंबरपट्टी जॉईन करायची ती इथे आली पाहिजे. बघू शकतात. ह्या साईडचं पण आपण सेम पद्धतीने तसंच बघून घेऊया. तुम्ही जर व्यवस्थित ब्लाऊज शिवलं, जिकडे तिकडे आपण व्यवस्थित शिलाई मार्जिन घेतली तर आपलंही ब्लाऊज असंच परफेक्ट येईल. इथे पण आपली इथं टीप येणार आहे. आता आपण हे दोघही भाग साईडला काढून घेऊयात आणि इथं कंबरपट्टी जॉईन करून घेऊयात. कंबरपट्टीसाठी मी इथं पट्ट्या कट करून घेत आहे. इथे आपण पुढच्या भागाला पण कंबरपट्टी लावून घेतलेली आहे. आता आपण मोजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे. कंबरचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला आणि 2 इंच शिलाई मार्जिन. बघू शकता हा थोडा कापड एक्स्ट्रा आलेला आहे. तो मी आधी कट करून घेते मोजण्याआधी. ही जी टीप आलेली आहे अगदी मधोमध त्या टीपला आपण व्यवस्थित बघून फोल्ड करायचं आहे. इथं मी कापड जो एक्स्ट्रा होता तो कट केलेला आहे. आता आपण कंबर मोजून घेऊयात. 30 साईजचं आपलं कंबर आहे. बरोबर आपण 7.5 इंच वरती टिक करूयात आणि तिथून पुढे 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. मी अगदी बरोबर 2 इंच शिलाई मार्जिन घेत आहे. हा जो कापड आहे हा आपण कट करून घेणार आहोत. तो एक्स्ट्राचा कापड आहे म्हणून आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने कट करत आहे. काखेमध्ये बिलकुल नाही. हा कापड आपण कट केलेला आहे खालच्या साईडने जास्त आणि वरती अगदी पाव काय 1 पॉइंट सुद्धा आपण कट नाही केलेला आहे. इथे आपण कट केलेला आहे. आता आपण हा कापड ठेवून बघूयात. पाठीमागचा जो भाग आहे तो ठेवून बघितलेला आहे आणि तो भाग अगदी बरोबर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीनेच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. आता आपण शोल्डर जॉईन करणार आहोत. दोघही भाग आपण आता हे एकमेकांवरती ठेवून बघणार आहोत. हा जो भाग आहे हा आपला जास्तचा असतो, वाढीव भाग असतो. अगदी बरोबर आलेला आहे. बघू शकता तुम्ही. हा वाढीव भाग असतो. हा पुढच्या साईडला सोडूनच आपल्याला हे भाग लावून बघायचे आहेत आणि बरोबर दोघही
आपले भाग इथं तयार झालेले आहेत. आपण हे दोघंही भाग उलटे ठेवलेले आहेत. त्यावरती अशा पद्धतीने हा कापड ठेवायचा आहे, म्हणजेच पुढचे पार्ट. इथं आपण आधी बारीक काठावरती टीप टाकून घेऊयात. अगदी काठावरती आपल्याला टीप टाकायची आहे. दोघंही साईडला मी अगदी काठावरती टीप टाकून घेत आहे. आणि अशा प्रकारे जर थोडा जास्त कमी कापड असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कापड उलटा करून इथं टीप टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर तुमचे जे कापडचे धागे आहेत ते निघणार नाहीत. आता आपण इथं टीप टाकून घेऊयात. बघू शकता अगदी छान अशी फिनिशिंग येते शोल्डरची. मी डबल टिप टाकून घेणार आहे, त्याआधी तुम्हाला दाखवून देते. आता आपण इथं डबल टिप टाकून घेऊ. बघू शकता अगदी व्यवस्थित आलेला आहे. दोघंही जे भाग आहेत आपले ते अगदी बरोबर आलेले आहेत. आता आपण इथं व्यवस्थित कट करून घेणार आहोत. इथे आपले शोल्डर जॉईंट झालेले आहेत. आता आपण बाही तयार करून घेऊयात. बऱ्याच जणांची बाही एका साईडची तयार होते, तर ती तयार होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला कशी जॉईन करायची ते सांगणार आहे. हा बघू शकता तुम्ही, हा खोल भाग आहे. हा बघा, हा खोल भाग आहे आणि हा मोठा भाग, म्हणजेच आपण हा खोल भाग कट करून घेतलेला आहे. म्हणजेच पुढचा भाग आहे तिथं मी ठीक करून घेते. हा खोल भाग आहे. आता आपल्याला हा खोल भाग ह्या साईडला घेतला आहे आणि ह्या साईडला आपण जास्तचा भाग म्हणजे पाठीमागचा भाग घेतलेला आहे. तर याच्या समोर आपला पाठीमागचाच भाग आला पाहिजे. खालच्या साईडने आपण जसा मेन कापड ठेवलेला आहे तसंच आपल्याला इथं पण मेन कापड ठेवायचं आहे. आणि पाठीमागचाच भाग त्याच्या समोर घ्यायचा आहे. जर आपल्या साईडला आपण पाठीमागचा भाग घेतला असेल, म्हणजेच हा भाग माझ्या साईडला घेतलेला आहे, तर याच्या समोर आपल्याला हा भाग पण पाठीमागचाच घ्यायचा आहे. तुमच्या लक्षात येत नसेल तर पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी इथं पिन लावून दाखवत आहे. बघू शकतात, हा जो पाठीमागचा भाग आहे याच्या समोरच आपल्याला हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. इथे पण मी पिन लावून घेते. अशा पद्धतीने पिन लावून घ्यायचे आहेत, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही. पिन लावून तुम्ही नंतर स्टिच केलं तरी चालेल. इथं मी पिना लावून घेतलेली आहे. टीप टाकून घेतलेली आहे. पिना लावल्यामुळे कापड आपला सरकत नाही आणि उलटसुलट होत पण नाही. आता आपण पिना काढून घेऊया. दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथेही दाबटीप टाकून घेऊया.
इथे आपली एक बाहीला मेन कापड लावून तयार झालेला आहे. दुसऱ्याही बाहीला आपण सेम पद्धतीने टिप टाकून घेऊयात. बाहीला लेस लावून घेऊयात. मी इथे थोडी जागा सोडून लेस लावणार आहे बाहीला, अगदी 1/2 इंचपेक्षा पण कमी. बघू शकता मी किती जागा सोडलेली आहे, जास्त नाही. अशा पद्धतीने मी अगदी थोडी जागा सोडलेली आहे काठावरती आणि मग लेस लावलेली. तुम्ही तुमच्या चॉईसने लेस लावू शकता. डायरेक्ट काठावरती जरी लेस लावली तरी चालेल. मी माझ्या चॉईसने ही लेस लावलेली आहे. पण अशा पद्धतीने लेस लावून खूप छान अशी बाही तयार होते आपली. इथे डबल टिप टाकून घेऊयात. मी इथे डबल टिप टाकून घेतलेली आहे. खूप छान अशी आपली इथं लेस दिसत आहे बाहीची. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाहीला देखील लेस लावून घेणार आहोत. आता आपण बाही जॉईन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जो अस्तरचा कापड आहे तो व्यवस्थित एकमेकांना जॉईन करायचा आहे. अस्तरचा कापड, कारण वरचा कापड आपण एक्स्ट्रा कट केलेला आहे. आता आपण छोटासा खाचा पाडून घेऊयात. अशा पद्धतीने दुसऱ्या बाहीला पण सेम तसंच करायचं आहे. अस्तर हे अस्तरच्या कापडला जॉईन करायचं आहे. अगदी मधोमध खाचा पाडून घेऊया. आता आपल्याला बाही लावून बघायची आहे. हा आहे आपला पुढचा भाग कमीवाला आणि हा जास्त भाग आहे. हा पाठीमागच्या भागाला आपल्याला पाठीमागचाच भाग जॉईन करायचा आहे. इथून आपल्याला बाही अशा पद्धतीने लावून बघायची आहे. न ओढता बाही पण आपल्याला ओढायची नाहीये आणि जो आपला खालचा भाग आहे तो पण आपल्याला ओढायचा नाही. अगदी बरोबर आपली इथं बाही पुरून गेलेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला परत दाखवते. जो आपला हा कापड आहे हा एक्स्ट्रा आलेला आहे. तुम्हाला जर डायरेक्ट असं लावता येत नसेल तर तुम्ही पिना लावून घ्यायची आहे आणि मग बाही लावायची आहे. बरोबर दोघही भागांना आपली बाही पुरलेली आहे. बघू शकता तुम्ही. कारण बाहीचे जर आकार अगदी परफेक्ट असतील तर आपली बाही अगदी परफेक्ट अशी पुरून जाते. अशाच प्रकारे आपण दुसरी बाही पण लावून घेणार आहोत. तुम्हाला डायरेक्ट लावता येत नसतील तर तुम्ही अगदी मधोमध पिन लावून घ्यायची आहे. मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. हा बाहीचा जो खाचा पाडलेला आहे तो अगदी मधोमध ठेवायचा आहे आणि इथे पिन लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि तुम्हाला असंही जर जमत नसेल तर डायरेक्ट इथून अशी टिप टाकायची आहे आणि नंतर इकडून टिप टाकून घ्यायची. जरी तुम्ही तशा पद्धतीने बाही लावली तरी व्यवस्थित पुरून जाते. पण तुमचे जर बाहीचे आकार किंवा मुंड्याचे आकार चुकत असतील तर तुमची बाही कमी पडू शकते. बघू शकता मी इथं पिन लावून देखील तुम्हाला बाही लावून दाखवत आहे. आता आपल्याला ही पिन काढून घ्यायची आहे. इथेही आपली बाही अगदी बरोबर पुरून गेलेली आहे. म्हणजेच दोघही बाह्या आपल्या अगदी बरोबर पुरलेल्या आहेत. बघू शकता. आता आपण डबल टिप टाकून घेऊयात आणि नंतर फिटिंग करणार आहोत.
या साईडला पण डबल टिप टाकून घेऊया. अशा पद्धतीने जर बाही लावली तर ती व्यवस्थित पुरते आणि पुढे मागे होत नाही. आता आपण टिप टाकून घेणार आहोत. कुठलाही भाग आपला कमी नाही किंवा जास्त नाही. बाहीचाही बघू शकतात आणि कमरेतही बघू शकता तुम्ही. आपले बाहीचे जे जॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर घ्यायचे आहेत. मी सरळ कापडवरती टिप टाकलेली आहे. आणि सेम ह्याच पद्धतीने ह्या बाहीवरती पण टिप टाकून घेऊयात, म्हणजेच पूर्ण टिप टाकून घेऊया. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला इथं पूर्ण अशी टिप टाकून घ्यायची आहे. आता आपण ब्लाऊजला उलटा करून घ्यायचा आहे आणि टिपा टाकून घ्यायच्या. आधी एक टिप टाकून घेऊयात इथं काठावरती, नंतर फिटिंग करून घेऊयात. या साईडला पण सेम पद्धतीने टिप टाकून घेऊयात. इथे आपल्या एक एक टिपा टाकून तयार झालेल्या आहेत आणि बघू शकता हुकलूक पट्टी अशाच पद्धतीने एकमेकांवरती आली पाहिजे, जास्तही नाही. आपली जी पाठीमागची हुकलूक पट्टी आहे ती बरोबर एकमेकावरती आलेली आहे. जेवढी एकमेकावरती आली पाहिजे अर्धा इंच तेवढी बरोबर आलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करायची. पाठीमागचा भाग पण जास्त नाही आपला आणि पुढचा पण नाही. शिवताना पण आपल्याला व्यवस्थित दोघंही साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. जरी तुमचं शिलाई मार्जिन कमी जास्त झालं तरी कापड कमी जास्त होऊ शकतो. आणि समजा कापड कमी जास्त झाला तरी मी जसं तुम्हाला आता दाखवलं पुढचा पार्ट आपण तयार केला, त्याला डबल फोल्ड केला, नंतर छातीचा कंबरचा चौथा भाग मोजून घेतला आणि कंबरचा चौथा भाग अधिक 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन जेवढा कापड होता तेवढा आपण कट करून टाकलेला आहे. आणि पाठीमागचा भाग देखील आपण सेम पद्धतीने कंबरचा चौथा भाग घेऊन अधिक 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन कट केलंय. समजा आता तुम्ही पुढच्या भागात कंबरचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेले तर पाठीमागच्या भागात पण सेम तसंच घ्यायचं आहे. आणि ते केव्हा मोजून घ्यायचंय? ज्या वेळेला आपली कंबरपट्टी लावून होते त्यावेळेला. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा खूप प्रयत्न करत आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हा बघायचा आहे, म्हणजे तुम्हाला अगदी पॉइंट कळून जाईल. आता आपण कंबरवरती टिप टाकून घेणार आहोत, म्हणजेच फिटिंग करून घेणार आहोत. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. ही जी टिप आहे इथून अर्धा इंच आपल्याला सोडून 7.5 इंच मोजून घ्यायचं आहे. बघू शकता इथं मी एवढं सोडून दिलेलं आहे, कारण हा कापड जो आहे तो वाढीव कापड आहे आपला. तुम्ही पुढच्या साईडला जरी हुकलूक पट्टी घेतली असेल वाढीव कापडकडून आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे आणि तिथून 7.5 इंच टिक करायचं आहे, म्हणजेच तुमचा कंबरचा चौथा भाग. इथं बरोबर 7.5 इंचवरती मी टिक केलेला आहे. आता हा मधला पॉइंट आहे आपला अगदी बरोबर. ही टिप मी अजून उसवलेली नाही, फिटिंग केल्यानंतर उसवणार आहे. इथून आपल्याला छातीचा चौथा भाग, छाती आहे आपली 34 साईजची, 34चा चौथा भाग घ्यायचा आहे. 34चा चौथा भाग 8.5 इंच बरोबर इथं 8.5 इंचवरती टिक केलेली आहे. दंडघेर तुमचा जेवढा असेल तेवढा, म्हणजेच पूर्ण गोल राऊंडचा दंडघेर जर तुमचा 10 इंच आला असेल तर 5 इंच घ्यायचा आहे. आणि ब्लाऊजवरून जर तुम्ही अशा पद्धतीने माप घेत असाल तर जेवढा दंडघेर आहे तेवढा मोजून घ्यायचा आहे. मी ते 6 इंच
टिक करत आहे. 5.5 वरती करू शकतात, 6 वरती, तुमचा जेवढा असेल दंड घेर तेवढ्यावरती आपण टिक करून घेतो. आता आपण इथं लाईन मारून घेणार आहोत. बघू शकता इथं पण मी टिक केलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता आपण ह्या लाईनवरती टिप टाकून घेऊयात. याआधी देखील मी फिटिंगचा डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेला आहे. बरोबर आपली जी टीप आहे, जे आपण टिक करून घेतलेला आहे त्यावरतीच आली पाहिजे. इथे आपण टीप टाकून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपण साईडला टिपा टाकून घेऊयात आणि नंतर साईडची फिटिंग करूयात. अंतर बघू शकतात दोघं टीप मधलं. एवढ्या अंतरावरती आपल्याला 2 ते 3 टिपा टाकून घ्यायच्या आहेत. अजून एक टिप मी इथे टाकून घेत आहे. आता आपण इथे पण 7.5 इंच मोजून घेणार आहोत. इथं मोजताना आपल्याला बरोबर इथूनच मोजायचं आहे. इथे आपण टिक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने लाईन मारलेली आहे. जसं आपण साईडला मोजून टिक केलं होतं सेम मी त्याच पद्धतीने इथं टिक केलेलं आहे. आपल्या तिघही टिपा टाकून झाल्या आहेत. ह्या साईडला पण 3 टिपा टाकून झालेल्या आहेत. ब्लाउजला आपण आता सरळ करणार आहोत. हा आहे आपला पाठीमागचा भाग हुकलूक पट्टीचा आणि हा आहे आपला पुढचा भाग. इथे आपण फिटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी मध्ये टीप आपण टाकून घेतलेली होती कापड साईडला सरकू नये म्हणून, आता आपल्याला ती टीप उसवून घ्यायची आहे. इथे आपण टीप उसवून घेतलेली आहे. इथे आपला ब्लाउज तयार झालेला आहे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.